नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये. आता तुम्ही मला भरपूर कमेंट करत आहात की ताई जी आर अजून आलेला नाही, महिना संपत आला, जी आर कधी येणार आहे, वितरण कधी होणार आहे, 15 तारखेला सुट्टी आहे ताई, मग हे वितरण कसं होणार, ह्या सगळ्या तुमच्या कमेंट आलेल्या आहेत. तर याच्यावर आता तुमच्या खास करून कमेंटवर माझा हा उत्तरांचा व्हिडिओ आहे की बघा, 15 तारखेला जरी सुट्टी असली तरी सुद्धा हे वितरण होण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण त्या दिवशी आपला स्वतंत्रता दिवस आहे, बरोबर, म्हणजेच 15 ऑगस्ट आहे. त्याचबरोबर हा जो जी आर अजून आलेला नाही ना, तर तो जी आर आपल्याला आता 1 पासून साधारण आपल्याला 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत या 10 दिवसामध्ये हा जी आर येणं आपल्याला अपेक्षित आहे. आता जेव्हा जी आर येणार त्यावेळेसच तुम्हाला मी ही माहिती देणार आहे जी आर आल्यावर. पण आता अजून कुठलीही खात्रीशीर माहिती आली नाहीये, कुठलाही जी आर आलेला नाही. पण तुमच्या कमेंटवर माझा उत्तरांचा व्हिडिओ आहे की आपल्याला हे जे वितरण आहे ते जी आर 1 तारखेपासून 10 तारखेच्या आत आपल्याला जी आर येणं अपेक्षित आहे. त्यानंतर 10 पासून 15 तारखेपर्यंत आपल्याला हे वितरण होणं अपेक्षित आहे, बरोबर. आणि 15 ऑगस्ट असल्यामुळे सुद्धा हे वितरण जे आहे ते होणं अपेक्षित आहे. बाकी तुमचे जे कमेंट आहे की ताई सुट्टी आहे त्या दिवशी, तर बघा, एखादे दिवस इकडं तिकडं सुद्धा होऊ शकतो. आता सुट्टीच्या दिवशी सध्या वितरण होतच नाही, तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. पण त्यांनी जर अगोदर हे जर यादीची पडताळणी करून ती यादीची लिस्ट करून जर त्यांनी ऑलरेडी जर सगळी प्रक्रिया पूर्ण केली तर आपल्याला सुट्टीच्या दिवशी सुद्धा वितरण होऊ शकतं. कारण त्या दिवशी स्वतंत्रता दिवस आहे आपला 15 ऑगस्ट, बरोबर ना. त्यामुळं आपल्याला जरी सुट्टी असली तरी 15 ऑगस्टला वितरण होणं हे जे आहे ते थोडंसं शक्य वाटत आहे. बाकी असंही होऊ शकतं की जी आर पण लवकर येईल आणि वितरण पण लवकर होईल. पण ह्याच्यामध्ये मी सांगू का, आपल्या योजनेची तारीख जी आहे ती 15 आहे. त्यामुळं हे अगोदर वितरण होईल न होईल ह्याच्यामध्ये थोडासा डाऊट आहे मला. बाकी सगळी माहिती तुम्हाला देत आहे मी. ज्या वेळेस जी आर येईल त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट कळेल की आपलं वितरण कधी होणार आहे, बरोबर. किंवा हे वितरण अगोदर चालू होईल आणि तुम्हाला माहिती आहे की सुट्टी असली की वितरण बंद होतं आणि परत वितरण चालू होतं, तर तसं होऊ शकतं. किंवा मग जरी 15ला सुट्टी असली तर नंतर पुढे हे वितरण जाऊ शकतं. यावेळेस असं आहे कारण तुमच्या कमेंटवर आपल्या उत्तरांचा व्हिडिओ आहे. खात्रीशीर माहिती आलेली नाही. जी आर आल्यावर तुम्हाला मी माहिती पूर्ण देणार आहे. आणि आपल्या ऑगस्ट महिन्यामध्येच बघा आपली रक्षाबंधन सुद्धा आहे. आणि या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलाय की रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमेला 2100 रुपये मिळणार का, तर या संदर्भात वेगळा व्हिडिओ शेअर केला, तर तुम्ही तो व्हिडिओ पहा. कारण त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की रक्षाबंधनला, राखी पौर्णिमेला बहिणींना 2100 रुपये मिळतील का, बरोबर. ही माहिती वेगळी दिली. पण आता इथं असंही होऊ शकतंय की मग लाडक्या बहिणींना हे बघा, मी तुम्हाला एक सांगू का की रक्षाबंधन पर्यंत आपलं हे वितरण जे आहे ते लांबणीवर जाणार नाही, त्याच्या अगोदरच वितरण होईल. पण 15 तारखेच्या पुढे हे वितरण जाण्याची यावेळेस शक्यता आहे. कारण रक्षाबंधन असल्यामुळे हे वितरण पुढे जाऊ शकतं. कारण का तर मग रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून सुद्धा बहिणीला जे आहे ते त्याच टायमामध्ये सुद्धा, त्यामुळं हे वितरण थोडंसं 1-2 दिवस पुढे जाण्याची शक्यता यावेळेस आहे. तर हीच माहिती तुम्हाला देणार आहे. एकतर 15 पर्यंत वितरण, एकतर 17 तारखेपर्यंत वितरण होईल किंवा मग हे वितरण पुढे पण जाण्याची शक्यता आहे. जास्त पुढे जाणार नाही, फक्त 1 ते 2 दिवस जाईल, बाकी जास्त पुढे जाणार नाही. जरी रक्षाबंधन असलं, तुम्हाला 15 तारखेला हप्ता मिळाला काय आणि 15च्या नंतर मिळाला काय, शेवटी ती रक्षाबंधनचीच ओवाळणी आहे, असंच आहे ना, बरोबर की नाही. त्यामुळं कोणीही काळजी करू नका, तुम्हाला योग्य वेळेमध्ये हे 1500 रुपये मिळतील. बाकी जी आर आल्यावर सगळी आणखीन तुम्हाला खात्रीशीर अपडेट देणार आहे. जी आर कधी येणार आहे, 1 ते 10 तारखेच्या आत आपल्याला जी आर येणं अपेक्षित आहे. आलं लक्षात. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. आता आणखी तुमच्या ह्याच्या अंतर्गत काही कमेंट असतील तर मला कमेंट जरूर करा कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशाच महत्वपूर्ण सरकारच्या अपडेटवर अपडेट देण्याचं खात्रीशीर चॅनल आहे हे मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनल, जे तुम्हाला खात्रीशीर माहिती देतं. फ्री ऑफ कॉस्ट सर्व माहिती आहे. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा आणि इतर नागरिकांपर्यंत शेअर जरूर करा. बाकी तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.